आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। वाळव्यात शॉर्ट सर्किटमुळे 60 एकर ऊस जळाला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। वाळवा बावची रस्त्यावरील वाळव्यापासून 2 किलोमीटर अंतरावरील आरजी भागातील ऊसाला दुपारी 3 वाजता लागलेल्या आगीत सुमारे 60 एकर ऊस जळून खाक झाला। दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान महावितरणच्या प्रवाहित विजेच्या तारेतून ठिणग्या पडत होत्या, त्यामुळे ऊसाने पेट घेतला। हुतात्मा साखर कारखान्याला जाणारा अडसाली ऊस होता। या वाऱ्यामुळे आग भडकतच चालली होती। दरम्यान हुतात्मा कारखान्याची अग्निशामक गाडी दाखल झाली। त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी आत जाऊ शकत नसल्यामुळे सायंकाळपर्यंत आग धुमसत होती। शेतकऱ्यांच्या या नुकसानीमुळे हळहळ होतीये। या आगीत रायगोंडा पाटील, चौगोंडा पाटील, शालिवाहन मगदूम, गुंडा मगदूम, महादेव भिलार, रघुनाथ भिलार, महावीर बबन मगदूम यांची द्राक्षबाग, भीमराव पाटील, मनोज पाटील, बबन पाटील, रावसाहेब पाटील, शामराव एडके, गुंडा मरळे, अमर झेंडे, अनिल पाटील, सुनील पाटील, सुनील मगदूम, श्रीकांत मगदूम, प्रकाश भूपाल होरे या शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले। हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग भडकतच राहिली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। दरम्यान घटनास्थळी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। आगीत जळालेल्या ऊसामध्ये जास्त क्षेत्र हे अडसाली ऊसाचे होते। हा ऊस वेळेत कारखान्याने नेला असता तर आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते। आधीच ऊस शेती परवडत नाही, त्यात आता जळका ऊस म्हणून टनाला 400 रुपये कमी केले जाणार आहेत। हे नुकसान वेगळेच होणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या आगीत महावीर मगदूम व शीतल मगदूम यांच्या द्राक्ष बागेचेही मोठे नुकसान झाले आहे।